की आपण या मुख्य मंचावरती यायचं. एवन जोडी चषकाच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर सन्माननीय महेंद्रजी कार्यसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या मंचावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. एवन जोडी चषक 2026 पर्व 4 मध्ये प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान केला जातो. अतिशय मानाची आणि सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा एवन जोडी चषक. आविष्कार शिर्के आपण सुद्धा मंचावरती या. आपला सुद्धा एका चौकारासाठी बंडूशेठ तोरडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हा षटकार कर म्हणायला गेला तर मी तर म्हणेल इतकी मोठी रक्कम या पारितोषिकाचा नव्हता. 15,700 जवळ जवळ मी तर म्हणेल हा षटकार जी चमचमती चंदेरी सोनेरी कलरची ट्रॉफी आहे तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे तो मात्र कुणालचा. आणि हा प्रवास असाच पुढे चालत राहावं ही सदिच्छा व्यासपीठावरून व्यक्त करूयात. आणि वलयत कॉम्बॉक्स कडे जिथे एक बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. करवंडी जो नवीन संघ या परिसरामध्ये दाखल होताना दिसून आलाय आणि त्याच्या विरोधात माणगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथे मैदानात इन ऍक्शन आपण पाहतो. या स्पर्धेचे सर्व प्रणेते मुख्य बाबू गारे या मॅच मध्ये जरूर दिसून येतील. सर्व खरं म्हणायला गेलं तर या एवन जोडीने केलेला करिश्मा या वासरे कोंड्यामध्ये आपल्याला दोस्ती ग्रुप पाहायचे. जोडी एवन जोडी चषक. आणि अर्थातच मी विनंती करेल आमचे जगदीशदादा देशमुख यांचे सुपुत्र यांना विनंती की आपण मंचावरती या. वेदांत देशमुख जगदीशदादा देशमुख यांचे सुपुत्र वेदांत देशमुख आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेदांत लवकर या. आपण काल आपण मंचावरती पाहिलं होतं सुधाकर भाऊ यांचे सुपुत्र जय घारे. अगदी अस्त्र मनमिलावू स्वभाव आहे त्यांचा सुद्धा. आणि मॅच कडे आपण वळणार आहोत जिथे आवाज ऐकाल योगेश डोळे यांचा. तत्पूर्वी मी सन्मानाकडे वळतोय. त्याच समय त्या ठिकाणी मंचावरती आदरणीय पंढरीनाथ गोलाब उपस्थित आहेत. यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पंढरीनाथ गोलाब या आपण मंचावरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग गर्दी आहे. जनमान मानगाव धावसंख्या जाऊन पोहोचले 12. दोनही सलामीचे 13 धाव फलकावरती आहेत. दोनही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल बद्रिके आणि त्याच्या साथीने निलेश बद्रिके मैदानाच्या आतमध्ये. चला काहीतरी दुखापत झाली आहे फिल्डरला. पाणी घेऊन जा पाणी. रमेशजी राऊत यांचा होता सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रमेशजी राऊत चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्याच समयात आदरणीय सुनीलजी गोलाब या आपण आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच समेत आदरणीय प्रकाशजी गोलाब यांचा होता सन्मान मुख्य व्यासपीठावरती. प्रकाशजी गोलाब यांचा होता सन्मान. त्याच समेत आदरणीय हरिचंद्रजी मोरे यांचा होता सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हरिचंद्रजी मोरे या आपण. त्याच समेत त्या ठिकाणी कैलास गारे तो इन ऍक्शन आहेत. त्याच समेत आदरणीय भरतदादा तोरवे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. फार कुणाल सांगायचं झालं तर फार आज मोठं श्रेय गाठलंय तुम्ही. वय वर्ष 17 आणि इतकी उंची इतकी बुलंदी आज या वासरे कोंड्याच्या मैदानावरती. मी तर म्हणाल अगदी एवन जोडी चषकाचे मॅच एकच खेळलात. एकच षटकार टोकलाय परंतु सगळ्यांची मनं जिंकून घेतलेत.
हिरो नंबर 1 आदरणीय भरतदादा तुर्वे यांचा सन्मान. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आदरणीय जनार्दन गायकवाड उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जनार्दनजी गायकवाड. त्याच समेत आदरणीय वासुदेवजी कदम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. वासुदेवजी कदम. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय महेंद्रजी गारे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. महेंद्रजी गारे या आपण. साई तुर्वे यांना विनंती की आपण मंचावरती या. त्याच समेत आदरणीय प्रतीक दांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रतीक दांडेकर. महेंद्रजी गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती चालू आहे. त्याच समेत प्रतीकजी दांडेकर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आता तुर्तास आपण सन्मान या ठिकाणी थांबूयात. जवळ मॅचकडे अर्थातच एक बिग फाईट, बिग बॅटल सध्या मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळेल. करमंडी आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम. एकीकडे आपण पाहतोय समोर अगदी ज्याने वासरे कोंडाचे नाव एका उंचीवरती नेऊन ठेवलाय तो निलेश बद्रिके सध्या मैदानात आहे. चांगला फटका. कावी या परिसराचा बायकर मॅन. पहिली बाईक माझ्या नावावरती या परिसरामध्ये आली आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण त्याच्या फटक्याने जरूर साजरे करतोय. निलेश बद्रिकेचा ऑन रायझिंग फटका, जबरदस्त शॉट पाहायला मिळालाय. शिक्सर. थँक्यू. दरम्यान आपण एक सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय सुशीलजी कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय. मी सन्माननीय चेतनजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुशीलजी कुंभार साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करायचा. ही फार महत्वाचं आहे. अगदी आपण पाहतो ना की भारतीय संस्कृती आहे, अतिथी देवो भव, आणि प्रत्येक अतिथीचा या ठिकाणी योग्य तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. उगाच ही स्पर्धा 4थ्या पर्वात दाखल झाली नाहीये, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दोस्ती ग्रुपचं आयोजन. चांगला फटका पुन्हा एकदा निलेश बद्रिकेचा यावेळी डिफाईनला लगावलाय. वनभाव चौकार. इथे मात्र अगदी जमेची बाजू माणगाव टीम साठी पाहायला मिळते. जबरदस्त पाहतोय, परंतु इथे पारितोषिकांची खैरात जशी कुणालवर झाली आहे तशी या मॅच मध्ये आपण पाहतोय बाबू गारेंवरती होताना जरूर दिसणार आहे. परंतु एकीकडे आपण पाहतोय सध्या बाबू गारे बॅटिंग लाईन वरती सज्ज होणार आहेत, परंतु त्याच समय त्यांचे पिताश्री आपण पाहतोय रवींद्र काका गारे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मनस्वी स्वागत. खरं म्हणायला गेलं तर या व्यक्तिमत्वाकडे पाहायला गेलं ना तर हे व्यक्तिमत्व फार हसमुख चेहऱ्याचं आहे, आणि या व्यक्तिमत्वाचं पहिल्या पर्वात मी ज्या वेळी आलो ना इथे त्यावेळी या व्यक्तिमत्वाने माझ्यासाठी फार मोठी मोलाची साथ दिली आहे. अगदी मी तर म्हणेल ना 4 वर्षांपूर्वी या परिसरातलं व्यक्तिमत्व जे पदाधिकारी असायचे यांची तंतोतंत नावे, तंतोतंत माहिती या व्यक्तिमत्वाकडे. चांगला फटका यावेळी अगदी बॉलला ट्रॅव्हल केलाय. डीप एक्स्ट्राला बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय दणदणीत कणकणीत निलेशच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार. सामन्यामध्ये काय कलाटणी द्यावी, कारण एकीकडे खरं म्हणायला गेलं तर दोन्ही टीम वरती तितकं प्रेशर होता, कारण कुणालच्या षटकारातून अजूनही वासरे कुंडा सावरलेला नाहीये. इतका देदीप्यमान सावरला नाहीये म्हणजे आनंद उत्सव साजरा करतोय. आणि ही मॅच तितकीच महत्वाची आहे, कारण हे दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एकीकडे मी म्हटलं होतं की आजच्या लॉट्स मध्ये तुम्हाला संपूर्णपणे बार्ने टीम सोडली तर वासरे कोंडातल्या प्रत्येक टीमला आपण पाहणार आहोत, आणि त्याच बार्ने टीमला आज परतीचा प्रवास करायला भाग पाडलं कुणालने. सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता पहिल्या मॅच मध्ये. चांगला बॉल
टर्निंग पॉइंट महत्वाचा होता, जिथे 2 बॉल मध्ये 8ची गरज होती आणि सेकंड लास्ट बॉल वरती जिथे 2 धावा खर्च झाले ना बार्ने टीमच्या, ती सगळ्यात मोठी पराभवाची कारण मीमांसा होती आणि तोच षटकार कुणाल खेचणार यात कुणाला शंका नव्हती. परंतु कुणालचं मी सातत्यपूर्ण कौतुक करेन, कारण या सामन्याला त्याने विजयी पताका झळकवली आहे. कारण ज्या ज्या वेळी संघामध्ये तुमचं स्थान अडल करायचं असताना त्यावेळी मिडल ऑर्डर वरती येऊन शेवटच्या क्षणाला येऊन फटकेबाजी करणं तितकं सोपं नसतं आणि पकडलेला झेल हे फार महत्वाचं आहे. परंतु ऐवा झेलसाठी पारितोषिक जरूर लागले गेलेले आहेत. विनोद मालुसरे फार्म, विनोद मालुसरे यांच्याकडून मात्र ऐवा झेलसाठी प्रेक्षकांना 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि एका हातात पकडली तर 1000 रुपये. परंतु एक नमूद करतो, रिले कॅच चालणार नाही, हे लक्षात घ्या. जबरदस्त पाहायला गेला ना तर अगदी कुणालच्या धक्क्यातून सावरत नाहीयेत इतका षटकार दैदिप्यमान आहे. आता कुणाल आहे ना, प्रत्येक समालोचक जो या व्यासपीठावरती आहे त्याच्या डोक्यात मात्र जाऊन नक्की फिट झाला, यात काही शंका नाहीये. हे नशीब असतं तुमचं. मी चर्चा जरूर करत होतो की मिडल ऑर्डर वरती येऊन फटकेबाजी करणं तितकं सोपं नसतं आणि ज्या ज्या वेळी महत्वाचे फलंदाज बाद होतात ना त्यावेळी मात्र आपली कामगिरी वाढते, ते कुणाला सिद्ध केलं. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून आपण पाहता बरेचसे प्रेक्षक आपल्याला जोडले गेले. त्यातीलच आमचे ॲडव्होकेट सन्माननीय किशोरजी देशमुख साहेब या स्पर्धेला त्या ठिकाणी आपण पाहता या वाहिनीच्या माध्यमातून पाहतात आणि त्यांच्याकडून एवन जोडी चषकासाठी आणि आमच्या त्रिमूर्तीसाठी खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. साहेबांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या शुभेच्छांचा स्वीकार करूया. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावरती येत असताना मोठा फटका, एलिव्हेशन कमी आहे फटक्यामध्ये. इथे म्हटलं जातं ना की उंची जास्त आणि लांबी मात्र कमी. परतावा लागेल यावेळी बॅटर राहुलला मोठा धक्का जरूर लागला. ब्रेक थ्रू पहिला जो करवंडी टीमला अभाव होता तो मात्र मिळवून दिलाय. चला येस टेक्निकल टीम, टेक्निकल रूम मध्ये आपण जाऊया. तिसरे ऑफिशियल आपण जॉईंट व्हा तिथे. तिसरे ऑफिशियल चला. व्हाईस साईड साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. अगदी असं म्हटलं जातं, चर्चा आपण सातत्यपूर्ण करतो. योगेश सर, शिवम सर पाहायला गेलं ना तर कधी कधी कमरेच्या वरचा चेंडू ज्याला व्हाईस साईड चेक केला जातं आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर प्रत्येक अधिकार असतो तो. परंतु पाहूयात काय घडतंय, कारण इथे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल. स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी आपल्या समोर जोडली गेली. टेक्निकल रूम मधून आपण पाहतोय रामदास रोटे सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. तिसरे अंपायर आमच्यापर्यंत जरूर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ही फार महत्वाचं आहे, कारण हा उत्तम मामा यांची रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट बॅटर बाबू घारे जर मैदानात गेले आणि त्याच्या समेत कैलास घारे ही जोडी मैदानात पाहिजे, पारितोषिकांची खैरात जरूर होईल, गरजेचं आहे. उत्तम मामांना माहिती आहे. मी कैलास गारेंचा सुद्धा गेम पाहिलेला आहे. अगदी रुपेश गारे तर आहेतच, परंतु त्याच समेत कैलास गारे संघाचे आधारस्तंभ आणि त्यानंतर रुपेश गारेंनी जी ताकद यावेळी मानगाव टीमला दिलेली आहे ती फार महत्वाचं आहे. कारण अगदी पाहतो ना आपण निलेश बद्रिके सारखा हा सितारा या वासरी कोंडात अगदी चमक उठला आणि त्याचं नाव आहे ते मैदानात दिसून येत आहे. कारण इथे मानगावचं नाव उंचीवरती नेणारा खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. जरी राहुलची साथ इथे मात्र त्याला मिळाली नाही पाहिजे तशी, परंतु राहुलला जे कार्य मैदानात करायचं होतं ते कार्य त्याने मैदानात जरूर केलंय. हे फार महत्वाचं आहे, या चर्चा होणं गरजेचं आहे. चांगला बॉल, कारण इथे टेनिस जगत आपण पाहतोय, परंतु कैलास गारेंचा विचार करायला गेला. उत्तम मामाने फार संकल्पना आमच्या समेत पोहोचवली खरी, परंतु रायगड लेदरला अगदी लीड करणारे व्यक्तिमत्व आहे कैलास गारे. इथे मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती करवंडे टीम कडून साहिल पाहायला मिळतोय. सेकंड वैयक्तिक सेकंड स्पेल साहिलचा पाहतोय आपण. साहिल कसं म्हटलं जाताना की मी मगाशी ज्या कॅप्टन जर इंटरव्ह्यू घेतलं
फार चांगली उत्तरं त्याने तिथे मायक्रोफोनवरती दिली. परंतु एकीकडे तुम्ही जर विचार करायला गेला ना तर आज करवंडी टीम या मैदानातून भरपूर मोठा अनुभव घेणार आहे. चांगला फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक जीवाचा आकांत करतायत परंतु गॅप शोधली आहे. बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय दणदणीत आणखी एक दर्जेदार चौकार. ठोक डेझी झालाय. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी विचार करायला लागतो की अगदी जशी वरती राहुलची विकेट गेली तदनंतर आलेला बॅटर आपण पाहतोय नवनाथ. पळसदरीच्या मैदानावरती याही खेळाडूचा फार चांगला संघर्ष पाहायला मिळाला. काही काही गोष्टी असतात कारण कधीतरी कोणाला तरी जिंकणे कोणाला तरी हरणे, इथे क्रिकेटच्या युद्धात सर्वांना सामावण्याची गरज असते. आणि इथे मात्र चांगला फटका, सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा स्पेल यावेळी आपण पाहतोय चालू आहे मैदानावरती. आज मजा येणार. मी मगाशीच म्हटलं होतं की आजचा लॉर्ड्स फार आनंददायी आहे. प्रत्येक खेळाडू जीवाचा आकांत करेल या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा. चांगला बॉल, हे मात्र नक्की क्लिअर झालं आज की या येवन जोडी चषकाची पर्व चौथ्याची एक तरी ट्रॉफी आज वासरे कोंड्यात पाहायला मिळेल. एक तरी ट्रॉफी येणार यात काही शंका नाही आहे. काल खरं म्हणायला गेलं तर थोडासा संघर्ष कमी पडला असं होतं कधी कधी, कारण हे क्षण फार महत्वाचे असतात योगेश सर. अजून एक संघ मात्र आपल्याला या वासरे कोंड्याच्या टीम मध्ये पाहायला मिळेल, अर्थातच लाडिवली टीम आणि त्याच्या विरोधात सांगवे टीम. फार मजा येणार. आज म्हटलं जाताना कारण सातत्यपूर्ण कर्जत तालुका ज्याची ओळख एक 5 वर्षांपर्यंत होती ती अगदी कबड्डीचे माहेरघर, परंतु आज कर्जत तालुक्यात खास करून सुधाकर भाऊ गारे यांच्या नावाची जी चर्चा आणि सातत्यपूर्ण या स्पर्धा त्यांच्याच नावाने पाहायला मिळाल्या, उच्चांक गाठला. यावेळी कर्जत तालुक्याचा विश्वकप जो रंगला जातो तो सुद्धा आपण पाहतोय. आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांच्या नावाने चर्चेला गेला. भावी आमदार म्हणून RK ट्रॉफी, आणि ही तर काही चर्चेची ट्रॉफी आहे जी मात्र उच्चांक गाठते. आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहिली कर्जत शहराची राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष ट्रॉफी हर्षजी मोरे यांच्या नावाची. म्हणजे एक अगदी कर्जत तालुक्यावरती समाजकारण आणि राजकारणाचा एक पायंडा रचलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने, आणि त्याचे सर्व या कर्जत तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आदरणीय सुधाकर भाऊ घारे. 3 षटकांचा खेळ संपलाय. सन्माननीय उद्योजक मनोजी भैरी साहेब जे खऱ्या अर्थानं भिवंडीवरून खास या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण एवन जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. त्यांचं एवन जोडीवरती आणि दोस्ती ग्रुपवरती असलेलं प्रेम मैदानात त्यांना घेऊन आलेलं आहे. बरोबर, बारदार व्यक्तिमत्व. मनोज सर आपल्या पुनश्च या स्पर्धेमध्ये संघर्षमय स्वागत. भिवंडी तालुका ज्या क्रिकेटमय नगरीसाठी ओळखला जातो तिथून या ठिकाणी येणं हे फार आमच्यासाठी स्वागतार्थ आहे. तुमच्यासाठी पण सुद्धा. इथे चांगला फटका, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिघाई केली जात होती यावेळी, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ना ते म्हटलं जात आहे स्पर्धा असो की व्यावहारिक कोणतेही संकट येऊ द्या, तुम्ही ज्या ज्या वेळी मैदानात लढाईच्या अगोदर शस्त्र टाकून देताना त्यावेळी तुम्ही तिथे तुमचं आयुष्य संपलेलं असतं, परंतु तिथेच समोरचा जेव्हा बुलंद आवाज देत असतो ना, बलाढ्य असतो ना,
त्यावेळी त्याच्याशी लढण्याची ताकद मैदानात ठेवणं गरजेचं आहे. इथे मात्र चांगला फटका, झेल ड्रॉप झालाय. उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 40 आकड्यावरती. आज वासरे कुंडाची तुडुंब गर्दी या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग. चांगला फटका बॅकफूट वरती जाऊन शरीराला झोकला होता आणि इथे मात्र फटका खेचलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहतोय करवंडे टीमची. ही जमीची बाजू आहे. करवंडे टीम म्हटलं जाताना नवीन आहेत, परंतु अगदी जुना अनुभव घेऊन मैदानात फिल्डिंग त्यांची सजली जाते. निलेशचे मात्र फटके चांगले आहेत. वेटानं वॉच करावं लागतंय, कारण संयमाचं नेतृत्व अगदी मानगाव टीमचं सध्या मैदानात. पुलर लेंथ आपण पाहतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा. शरीरावरती बॉल जरूर आदरला. बॅटची कडा घेत असताना हा बॉल सरळ शरीरावरती आला होता निलेशच्या, कारण इतक्या उंचीवरती बॉल होता जिथे पंचांनी मात्र दंडित केलाय गोलंदाजाला. फार महत्वाचं आहे. मगाचा मी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला योगेश सर. अगदी बारणे टीमची मैदानात झालेली चुकी, फार मोठी चुकी मैदानात पाहायला मिळाली, जिथे मात्र पाहिलं की सेकंड लास्ट बॉल वरती 2 धावा खर्च झाल्या. उचलायचा प्रयत्न निलेश बद्रिकेचा. वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. ही फार महत्वाचं आहे. आपण ज्या पोझिशन वरती या ठिकाणी खेळत असतो फ्री हिट कंटिन्यू राहील. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोळे पहा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगला फटका. मगाचा एक सामना जेव्हा पाहिला आपण, फ्री बॉल वरती फटका खेचला होता. इथे सुद्धा निलेश बद्रिकेने फ्री हिटचा पूर्णपणे फायदा उचललाय आणि आलाय निलेश ब्रँडेड सिक्सर. सांगून देतो, मगाशी आमचे साथी समालोचक शिवम लोबिंगने सुद्धा चांगलं वक्तव्य केला. मी काल सुद्धा तेच म्हटलं होतं. इथे चांगला फटका निलेश बद्रिकेचा. A1 जोडी चषकातला आणखी एक दमदार चौकार. कारण चर्चा आपण करत होतो, कारण एकीकडे पाहायला गेलं तर डीजे मास्टरच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावी लागेल. मी कालही म्हटलं की अगदी कर्जत तालुक्याचा हिरो. काल त्यांनी गाणं लावलं भावी आमदार म्हणून, परंतु मी हेच सांगितलं की या कर्जत तालुक्याचे आमदार हे सुधाकर भाऊ गारे झालेले आहेत. त्याचं कारण आहे की याच कर्जत तालुक्याने सुधाकर भाऊ गारे यांना 951 मताची लीड दिली होती. थोडासा होता परिणाम, परंतु त्याच्यानंतर मी तेच म्हटलं की या कर्जत तालुक्याचे त्या विद्यमान आमदार आहेतच, परंतु जर पाहायला गेलं तर अगदी ती लीड फार महत्वाची होती. त्यातही मला वाटतं आमची मानगावची पेटी बाकी होती. अजून चर्चा करायला गेलं तर बरंच होईल. धावसंख्या मात्र इथे जाऊन पोहोचले 53 आकड्यावरती. बलाढ्य धावसंख्या सध्या यावेळी पाहतोय. आणि एकीकडे पाहायला गेलं तर आज आपण पाहतोय मानगाव टीमच्या अंगावरती ज्या जर्सी आहेत, आमचे महाराष्ट्र पोलीस विकी मोरे यांनी गत वर्षी त्या जर्सी याच ठिकाणी स्पॉन्सर केल्या. या वर्षी आणखी काही नवीन स्पॉन्सर करतील यात काही शंका नाही. आणि खास करून पहा कसं असतं बाबा, नोकरी भेटला की सगळं काही असतं. त्यातून केंद्राची आली, महाराष्ट्र राज्याची आली तर बरंच काही. हा तेच सांगतोय, नोकरी भेटली आता छोकरीही भेटली, फक्त अक्षता पडायच्या बाकी आहेत. असं शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. येत्या 2 मेला मात्र इन्व्हाइट करावं लागेल. 3 तारीख ओके, 3 तारखेला अगदी विकी मोरेंचं शुभमंगल सावधान अर्थातच गरजेचं आहे. कारण हे तर आपण म्हणतो ना आपल्या संस्कारातला 16वा संस्कार विवाह सोहळा. शुभेच्छा तुम्हाला विकी मोरे. दरम्यान जाऊयात मॅच कडे. काय चेंज झालं रे दादा? चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय.
चौकार जरूर आलाय. या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते ती अद्यापपर्यंत 57 आकड्यावरती. 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फार चांगला स्कोर आहे करवंडीच्या विरोधात मी तर म्हणेल, परंतु अजूनही अनुभव कमी आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. एक उत्तम पिचिंग लाईन पाहायला मिळाली. एकीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र डॉट बॉलची सांगता जरूर झाली आहे आणि तिकडे पाहायला गेलं तर 22चा एक धावफलकावरती जरूर जोडली जाईल. गोलंदाजाच्या खात्यात या धावा गणल्या जात नाही हे फार महत्वाचं आहे, कारण काही क्षणी अशा गोष्टी घडतात. मेडन षटक कशाने गणलं जात आहे याचं सुद्धा अगदी स्किल आणावं लागतं मैदानात, आणि इथे गोलंदाजाचं मी कौतुक करेल. अगदी सागर शेवटच्या क्षणी गोलंदाजीला आलाय, चौकार खाऊन कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. चांगला बॉल यावेळी हाताळला गेलाय. निलेश या डावाला सावरून ठेवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आता निलेश बद्रिकेला रचायचा इतिहास मैदानात. तो इतिहास काय शेवटच्या बॉलवरती जरूर सांगेल. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 आकड्यावरती. 58 रन्स स्कोर बोर्ड. चर्चा तर होणारच. फटका उचलला या क्षणी. सिंगल तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकली खरं म्हणायला गेला तर. उशिराने क्षेत्ररक्षण सजला आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत 60 आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. 60 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. RR फाउंडेशन लाडिवली, अर्थातच ऋषी राणे आणि प्रतीक बैलमार यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल सांगवी टीम. 2 बलाढ्य टीम आज पुन्हा एकदा मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र बॉल साथ देतोय फिल्डरला. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. यावेळी आपण पाहतोय इनिंग ब्रेक जरूर आपल्यासाठी सजलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 67 आकड्यावरती. विजयासाठी करायच्या त्या मात्र 68 धावा. काय घडेल काय वेगळं. मी म्हटलं होतं की निलेश बद्रिकेला मैदानात इतिहास रचायचा आहे, आणि तो इतिहास पाहतोय आपण. अगदी सलामीला आलेला खेळाडू आज मैदानावरती संपूर्णपणे 5ही षटके टिकून होता. RR फाउंडेशन लाडिवली आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल सांगवी टीम. आज खरोखर मी तर कौतुक करेल आयोजकांचं, त्रिमूर्तींचं, कारण ज्यांनी हा इतिहास या मैदानात घडवलाय. खरवंडी टीम नवीन होती, त्यानंतर सांगवी टीमला सुद्धा यावर्षी चान्स दिलाय. सन्माननीय उद्योजक प्रमोद दादा देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल, मुलगाव त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान आपण जाऊया टॉस कडे, जिथे मात्र आजच्या रात्रीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे सांगवी आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये लाडिवली. या 2 टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या रात्रीतील तिसरी मॅच
चला जाऊयात मॅच कडे. एकीकडे मॅच आपल्याला पाहायला मिळेल सांगवी आणि त्याच्या विरोधात RR फाउंडेशन. लाडीवली टीम प्रतीकजी बैमारे आणि ऋषिकेशजी राणे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. चला माणगाव टीमचा अगदी कुशल भद्रिके सुद्धा या इनिंग मध्ये चमकलाय. फार चांगली बॅटिंग लाईन. इकडे चला टॉस टॉस सांगवी टीमचे कर्णधार. चला सांगवी टीमचे कर्णधार टॉस साठी या. सांगवी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. इकडे 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 या. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. आपण टॉस करतोय. आजच्या रात्रीतील तिसरी मॅच या ठिकाणी सांगवी आणि त्यांच्या विरोधामध्ये लाडिवली या दोन टीम दरम्यान. हेड इज अ कॉल. इट इज हेड. टॉस जिंकला लाडोली टीमनं. थांबा दोनही कॅप्टन जाऊ नका. टॉस जिंकला लाडोली टीमनं. सर्वप्रथम आपला डिसिजन काय असणार आहे? मी मगाशीच उल्लेख केला होता की आपल्याला यायचंय तर डिसिजन घेऊन यायचंय. त्याच्यामुळे डिसिजन आपण इथेच सांगा. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. लाडोली टीम आता खऱ्या अर्थानं बऱ्याचशा विश्रांतीनंतर पुनश्च एकदा आपण पाहताय रजनी स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पलसाई पळसदरी चषकामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि पुनश्च एकदा इवन जोडी चषकामध्ये लाडोली संघ खेळताना पाहायला मिळतो. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. किती धावसंख्येपर्यंत पाहताय? 50 धावसंख्येपर्यंत आपण पाहताय. लक्ष याच विभागामधील सांगवी संघ जो खऱ्या अर्थानं डेच्या स्पर्धेमध्ये अगदी सांगवी संघ म्हटल्यानंतर नौका संघ, परंतु त्याच संघानं या मैदानावरती डेच्या स्पर्धेमध्ये नामांकित संघांना परास्त केलं होतं आणि तो चॅम्पियन ठरला होता. त्या संघाच्या विरोधात तुम्ही 50 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात. असे कोणते फलंदाज आहे तुमच्याकडे की आता ते मात्र तुम्हाला मदत करतील? प्रथमेश पवारे, अक्षय मसे, अमित तुपे, वैभव नागते आणि तदनंतर एवन जोडी चषक जे आमच्या त्रिमूर्तीने आयोजन केले. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन कसं वाटलं? या ग्राउंडवर तर पहिल्यांदाच खेळतं. आयोजन तर खूप सुंदर आहे. खूप वर्षापासून इच्छा होती खांडपेच्या ग्राउंडवर खेळायचं. आयोजन खूप सुंदर. थँक्यू. ते लाडोली टीमचे कर्णधार, सांगवी टीमचे कर्णधार आमच्या समूहामध्ये जोडले गेले. टॉस आपण खऱ्या अर्थानं गमावला. आपल्याला पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करायची. टॉस जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता. तर आपल्याला हवा असणारा डिसिजन आपल्याला मिळाला. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत 40 पर्यंतच हे करणार आम्ही. याच मैदानावरती आपण चॅम्पियन ठरलो होतो डेच्या स्पर्धेमध्ये. आता आज कशी प्लॅनिंग केली आहे, कशी रणनीती आखली आजच्या या रजनी स्पर्धेमध्ये खेळत असताना? त्यामध्ये आमचे बॉलर जरा आहेत चांगले आणि बॅटिंग पण जरा चालू आहे चांगली. आता डेचं आयोजन आपण पाहिलं, परंतु हे नाईटचं आयोजन कसं वाटलं? नाईटचं आम्ही प्रथमच खेळायला आलोय ना. ते आपला आदेश म्हसे आहे ना, यांनी आम्हाला एंट्री दिलेली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचा. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया लगेच कॉम्बॉक्स मध्ये जिथे मात्र जोडले जातील स्वतः मी. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय मंगेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. आणि त्याच समेत मी विनंती करेल ज्यांनी अतिशय मैदान सजवलंय, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व मंडप डेकोरेटर अगदी स्वीट साऊंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय मोतीरामजी घरात या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि चला पारितोषिकाकडे जाऊयात. बाबू गारे यांच्या प्रत्येक कॅचला नितीन घरात यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि आदरणीय जगन्नाथ पायगुडे यांच्याकडून 500 रुपये. कैलास गारे यांच्या जेलसाठी सुद्धा जगन्नाथ पायगुडे यांच्याकडून 500. मी पहिलीच अनाउन्समेंट केली आहे. बाबू गारे यांच्या प्रत्येक षटकाराला माझ्याकडून 200 रुपये. बॅटिंगला षटकारासाठी सांगितलंय मी. ऑन साईडला फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक डाव घेण्याचा प्रयत्न, रिक्स ठरली होती या दाब्यामध्ये, परंतु फेकी जर पाहायला गेली तर थोडीशी वाईड होती. अगदी आपण पाहताय गोलंदाजापासून थोडीशी दूर होती. ते ऍडजस्ट झालंच नाहीये. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका दाबानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचले. ते मात्र 4 वरती टार्गेट जर पाहिलं तर मात्र 68
68 धावसंख्येचं अगदी आपण पाहता टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे खरमंडी टीमला, तर मात्र धाबा बनवाव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील. ओ चांगला बॉल, पंचांकडे अपील, पंच सांगतात येस, फलंदाज OUT आउट. आदरणीय अशोकजी बॅट आणि बॉल मधला एक युद्ध सध्या मैदानावरती चालू आहे. करवंडे आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहता अतुल 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर मात्र एकनाथला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. एकनाथला मैदानावरती शेवटपर्यंत उभा राहावं लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. या संघाचा खऱ्या अर्थानं तो तारणहार आहे, त्याला आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. उपस्थित या ठिकाणी जे काही पदाधिकारी आलेले आहेत त्या सर्वांना विनंती की व्यासपीठ आपलं आहे, आपल्या सर्वांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न होऊ शकता, ही कळकळीची आग्रहाची विनंती आपणासाठी. कारण योगेश नेहमी आम्ही पाहतो ना की रवींद्र काका आमच्या समवेत असले ना की व्यासपीठ अगदी सोपं जातं, जे आहे ते आहे. कारण समालोचकाची आणि निवेदकाची एक जी फार मोठी भूमिका असते ना ते म्हणजे पाहुणे, आणि या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान होणं हे व्यासपीठाची खरी खासियत असते. आणि ती पदं, ती नावं त्यांची अगदी तोंडपाठ आहेत, आणि ते मात्र आम्हाला येऊन वारंवार त्या सल्ला जरूर देतात, आणि त्या सल्ल्याचं आमच्याकडून स्वागत सुद्धा आहे. फार चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. परंतु पाहूयात, मी वाट पाहतोय की रुपेश गारे यांच्याकडे झेल कधी जाईल. खरं म्हणायला गेलं तर रुपेश गारेंना अशा ठिकाणी उभं केलंय की जिथे त्यांना अट्रॅक्टिव्ह झेल टिपण्याची सुद्धा संधी आहे. जगन्नाथ पायगुडे यांच्याकडून तब्बल 500 रुपये आहेत त्या कॅशसाठी. चांगला बॉल, यावेळी पिचिंग उत्तम आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हर मध्ये धाबा आला, त्या अगदी आपण पाहता 4 विकेट्स आले. ती एक फलंदाज बाद झालाय साहिल, ज्याने खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती तिहेरी धाव घेतली होती आणि त्याच्यानंतर तो बाद झाला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अतुल आला, परंतु अतुल आला आणि अतुलला सलग 3 निर्धाव चेंडू खेळलेत. जिथे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव येणं फार गरजेचं आहे, तुम्हाला प्रत्येक बॉलवरती रन्स घेणंच आहे, तिथे मात्र तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाहीयेत. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यासाठी प्रमोट केलाय, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यासाठी पाठवलाय. 68 धावा 30 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. पहिली विकेट लवकर आली आहे, थोडासा दबाव झालाय. खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती चालली आहे टीम, आणि तिला मात्र अगदी फ्रंट फूट वरती आणायची आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. हे खऱ्या अर्थानं लक्षात घेणं फार गरजेचं राहील. संपूर्ण डगआउट तुमच्याकडे पाहताय, पाठीराखे तुमच्याकडे पाहतात. या मॅच मध्ये आपल्याला विजय संपादित करायचा आहे, ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे. हे प्रत्येकाने उद्देश घेऊन या स्पर्धेमध्ये उतरला. प्रत्येकाचं स्वप्न आहे एवन जोडी चषकाची ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायचं आहे, आणि तसा खऱ्या अर्थाने खेळ तो मैदानाच्या आतमध्ये होणं देखील फार गरजेचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये सहजासहजी काहीच नाहीये, तुम्हाला कष्ट आणि मेहनत ही मैदानावरती करावीच लागते, आणि ती मेहनत आता दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये करतायत. ऑन साईडला खेळल्या स्क्वेअर ऑफ द विकेट व्यवस्थित कनेक्ट होतच नाहीये. एकनाथ देखील स्वतःवरती नाराज आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, बॉलच्या मिड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॉल आणि बॅटचा तो व्यवस्थित संपर्कच होत नाहीये. आणि इथून देखील आपण पाहताय सिंगल. थोडंसं खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर थोडंसं लक्ष त्याच्या दरम्यान या ठिकाणी पारितोषिक लागलं जाते. आदरणीय अशोकजी घरात मंचावरती दाखल झाले.
या मॅच साठी त्यांनी पारितोषिक लागलाय बॅक टू बॅक 3 विकेट आणि बॅक टू बॅक 3 षटकार, 1000 रुपयांचं कॅश प्राइज. त्याच समेत माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय महेशजी राऊत आणि त्या समेत गणेशजी पाटील या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हरी गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला डॉट बॉल हरीचा आपल्याला पाहायला मिळाला. यशांच्या मागे आपण पाहताय कैलास गारेत बरेचसा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रॅक्टिस पासून दूर होते. अगदी आपण पाहताय स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत नव्हते, परंतु आपल्या घरची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर आता मात्र स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतात. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला डीप मधनं, बॉलला फील्ड केला जाईल तोपर्यंत फक्त एकच धावेतून येते. एका धावानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचले ते मात्र सहा धावा धावफलक्यावरती आल्यात. बनवायचे 67 68 आतापर्यंत 6 आल्यात. एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील, प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न जर केले तर अगदी यश तुम्हाला भरभरून येईल. मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर जज करतात. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, परंतु रिले फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. बॅकअप चांगलं आलाय. नवनाथ न पकडलाय कॅच आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तो मात्र खरवंडी टीमचा फलंदाज बाद होतोय. एकनाथ, मोठी विकेट आली आहे. याच विकेटच्या प्रतीक्षामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की मानगाव संघ देखील होता. एकनाथ बाद झाला. आयोजन मोठा आहे बंधुकीचा लाखाचा बक्षीस लावलाय रे. आज केला सारे जमून येतील बंधुकीचे चांगलाय रे. थँक्यू टीचर, थँक्यू. दरम्यान आपण जाऊयात सन्मानाकडे. आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आज हे व्यासपीठ सजलं गेलंय, हे मैदान सजलं गेलंय. अजय अतुल या जोडीचे पिताश्री आदरणीय मोतीरामजी गरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आकर्षक रोषणाई अगदी बुराल पाडावी. खरं म्हणायला गेलो तर एखादा विवाह सोहळा कसा संपन्न होतो त्याच्यासाठी जे व्यासपीठ संध्याकाळचं सजलं जातं तसं हे व्यासपीठ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय मोतीरामजी गरत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच तुम्ही त्या ठिकाणी आदरणीय अशोकजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय अशोकजी गरज दोस्ती ग्रुपच्या वतीने हे सर्व सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोकजी गरज साहेबांचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी पारितोषिक लागलंय. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, 1000 रुपयांचं कॅश प्राइज. टॅपिंग क्रिकेट यावेळी जरूर पाहायला मिळालाय. फटका फसला होता परंतु इथे सिंगल जरूर आली आहे. त्याच समेत आदरणीय राजू गोपीनाथ डोळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. या आपण राजू गोपीनाथ डोळे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आदरणीय संजयजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय संजयजी भोईर. संजयजी भोईर साहेबांना विनंती या आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं की सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी कधी दाखल होईल आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टीमचा कॅप्टन सागर आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलक्यावरती आल्यात. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलक्यावरती आहेत. त्या समेत आदरणीय शेखरजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय शेखरजी देशमुख यांचा सन्मान करण्याची विनंती. त्या समेत विनंती करेल तुषारजी देशमुख आपण सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. शेखरजी देशमुख यांचा सन्मान, तदनंतर तुषारजी देशमुख यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती.
मयूर आणि नवनाथ साठी महेश राऊत यांच्याकडून कॅश साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. त्याच समेत मंगेजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय मंगेजी पाटील आणि त्याच समेत आदरणीय दत्तात्रयजी रोटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. मंगेशजी पाटील आणि आदरणीय दत्तात्रयजी रोटे या दोस्ती ग्रुप म्हटला की थोडासा माझ्यासाठी चलबिचलच असते, परंतु असो, प्रेमाची चलबिचल आहे ती. आमच्यावरती नितांत प्रेम आहे त्यांचं. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय निलेश बद्रिके आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक नेक्स्ट मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यामधील आणखीन 2 सुपरस्टार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल आला. एकीकडे आपण पाहणार आहात RR फाउंडेशन लाडिवली, ज्या संघाला पुरस्कृत केलाय ऋषी राणे साहेबांनी. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं आपण पाहताय RR फाउंडेशन या नावानं लाडिवली संघाला त्यांनी पुरस्कृत केलाय. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहात ज्या संघानं याच मैदानावरती चॅम्पियनचं किताब पटकवलं होतं डेच्या स्पर्धेमध्ये, तो सांगवी संघ. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सागर दीक्षित साठी पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार सागर दीक्षितने टोकले, तर आमचे सुप्रसिद्ध गायक हरिभक्त पारायण वैभवजी गारे यांच्याकडून मात्र तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. कॅल्सी घेऊन बसावं लागेल. 1,300 रुपयाच्या वरचा एक षटकार. चला कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, जिथे आवाज ऐकाल योगेश डोळे यांचा. थँक्यू सो मच संदीप बोराडे सर. खऱ्या अर्थानं संदीप बोराडे म्हटल्यानंतर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 4ही पर्व या स्पर्धेला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून लीड करतात. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी अगदी मान्यवरांपासून तर पूर्ण अगदी आपण पाहताय उद्घाटन सोहळ्यापासून तर बक्षीस वितरण सोहळ्यापर्यंत ज्यांच्या खांद्यावरती असते ते संदीप बोराडे सरांचा तुम्ही आवाज ऐकताय. आणि आजच्या रात्रीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये याच वासरेखोंडा विभागामधील आणखीन एक गोड आवाज व्हॉइस ऑफ वासरेखोंडा शिवम लोभी सरांना देखील तुम्ही ऐकताय. कालच्या रात्रीमध्ये अजय डायरे यांचा आवाज तुम्ही ऐकला. आणि अगदी आपण पाहताय उद्याच्या रात्रीमध्ये व्हॉइस ऑफ खलापूर मयूर कांबळे सरांचा आवाज. त्यानंतर आपण पाहताय रोशन पाटील सर देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि फायनल रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आयोजकांनाच माहिती आहेत ते समालोचक कोण असतील, कारण की ते अजूनही गुलदस्त्यात आहे. चांगला बॉल निलेश बद्रिके ज्याप्रमाणे फुटबॉल खेळतो ना, अगदी आपण पाठीमागे फिरतो तसा बॉल टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्याने गोल गिरकी घेतली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्या आणि त्या धावसंख्येचा बचाव. हो यावेळी मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर चाललेत मागे, परंतु दूर राहिलाय. नो मास लँड. तोपर्यंत धाव मिळतीये ती फक्त एका धाब्यानं धाव फलक आपण पाहता जाऊन पोहोचलाय ते मात्र 11 वरती. खरबंडी संघाला धाबा बनवायच्या आहेत तर मात्र आत्ताच मोठे फटके मारावे लागतील. आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे पक्कड मजबूत झाली आहे जनमान मानगाव टीमची या मॅच वरती. लोअर फुलटॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मध्ये चाललाय बॉल. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? सागर तर निघालाय. स्टॅकिंग इनवरची फेकी, परंतु मिळेल दुसरी धाव कारण की बॉलला कॅरी केलंच नाहीये. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहता 13 वरती. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मनबाईच्या 68 विकी मोरे ज्यांनी खऱ्या अर्थाने या संघाला पूर्ण जर्सी पुरस्कृत केल्यात. हो यावेळी आउटसाठी लेग स्टंप. व्हाईट बॉल आला, सोडून दिले बॉलला आपल्या अनोख्या साईलनं. सागरनं अगदी आपण पाहता बॉलला लेफ्ट केलाय. व्हाईट बॉल आला. व्हाईटनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 वरती जाऊन पोहोचली आहे. 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार टेनिस वर्ल्ड या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. व सफल झाले होते, पुढे निघाले होते, परंतु बरोबर निलेश बद्रिकेने या ठिकाणी फॉलो केलं बॅटरला. आणि अगदी जर पाहायला गेलं तर लेग बॅचची ती सिंगल धाव पाहायला मिळते. अंपायर्स देखील तेच सांगतात की लेग बॅचची सिंगल आली आहे. लेग बॅचच्या सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचले. 15 थोडीशी दूर राहिली आहे, संकटामध्ये सापडली आहे, बॅकफूट वरती राहिली आहे ती मात्र बॅटिंग करणारी खरवंडी टीम. तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील.
या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तर स्टार्ट फार महत्वाचा होता. सुरुवात तुमची चांगली होणं फार गरजेची होती. पार्टनरशिप जर का सुरुवातीला झाली असती, विकेट जर का हातामध्ये थांबल्या असता तर कदाचित या येणाऱ्या 12 बॉलमध्ये ज्या अगदी आपण पाहताय मोठी धावसंख्या आता तुम्हाला चेस करायची ते कमी पाहायला मिळाल्या असत्या. येणाऱ्या 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत. 54 12 बॉल 54. परंतु शुभम सर, हा क्रिकेट आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि कित्येकदा आपण पाहता या क्रिकेटमध्ये पलटवारा होतच असतो. कारण की क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊच शकत नाही. 12 बॉल मध्ये 54 बनवायचं आहे. चुकी झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. धावा मिळतील त्या दोन धावांना धावफलक जाऊन पोहोचले ते 17 वरती. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. 2 धावांना आपण पाहताय 17 धावा धावफलक्यावरती येत. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो स्टार्ट मिळालाच नाही. ती सुरुवात हवी होती ती मिळालीच नाही, बागेदारी झालीच नाही. आणि कदाचित बागेदारी झाली असती तर मात्र हे चित्र थोडंफार वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु इथून देखील आपण पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 18 धावा धावफलक्यावरती येत. भरपूर दूर राहिलेत खरवंडी संघ. डेच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खरवंडी संघाने देखील अप्रतिम खेळ केला होता या मैदानावरती. परंतु आता रजनी स्पर्धेमध्ये अंडर फ्लड लाईट्स आपण पाहताना की थोडंसं अगदी आपण पाहायला गेलं तर पाठीमागे राहिलेत. परंतु सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस करून खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं तर मात्र नक्कीच चांगला खेळ जरूर आपल्याला त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळेल. हा नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहताय नेहमी 500चं कॅश प्राइज आहे. सागरच्या 1 षटकारासाठी बॉल लॉंग स्टॉपला. वाईट +4 एकंदरीत धावा मिळतील त्या 5. पंजा ओपन झाला. दरम्यान आपण पाहता या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत, त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. सन्माननीय उद्योजक अशोकजी गरज साहेब यांच्याकडून नेक्स्ट मॅच साठी देखील कॅश प्राइज आलंय. म्हणजे आता ही मॅच तर चालू आहे, या मॅच साठी तर कॅश प्राइज जरूर आहे, परंतु नेक्स्ट मॅच साठी देखील आहे. आदरणीय दत्तात्रय दलवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. एक डॅशिंग पर्सनॅलिटीचं नेतृत्व मंचावरती दाखल झाले. मनस्वी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. त्यासमवेत आदरणीय गणेशजी चौधरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अशोकजी गरज साहेब सध्या मी म्हणेल अगदी दर्दी क्रीडा रसिक आहेत. आज या मंचावरती दाखल झालेत. पारितोषिकांची खैरात सातत्यपूर्ण करताना दिसून येत आहेत. अगदी मॅचला पारितोषिक लागो की न लागो, परंतु अगदी तंतोतंत पाळवणूक चालू आहे त्यांची. समालोचनकडे अगदी ते पैसे आधीच जमा करून बसलेत, हे फार महत्वाचं आहे. हो, इथे देखील आपण पाहता फटक्या पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं आहे. फिल्डर नाही आहेत, वाकंड एरिया आहे. बॉल अगदी पुढे निघालाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसरी मिळेल का? सागर तर निघालाय तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाजाला इथून परतावं लागतं. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरी मिळणारच नाहीये. सिंगल डबलला जास्त फरक पडणारच नाहीये. तुम्हाला या मॅच मध्ये विजय जर हवाय तर बोटे फटके हाच खऱ्या अर्थानं आता तुम्हाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. परंतु इथून आपण पाहताय पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे. दुहेरी धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचले ते मात्र 26 वरती. शेवटचं षटक चालू आहे. गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या नवनाथनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की मानगाव टीमकडनं नेहमी आपण पाहताय बॅटिंग पावपल्याचं षटक टाकलंय, ज्याने खऱ्या अर्थानं 2 स्पेल देखील हाताळले. तोच नवनाथ शेवटच्या ओव्हरमध्ये काय प्लॅनिंग नुसार उतरला जे अनुमान मानगाव संघ या स्पर्धेमध्ये. व इथे अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धाव. सागरच्या 1 षटकारासाठी संपूर्ण खरवंडी टीमकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1 षटकार
तर त्यांना देखील माहिती आहे मॅच आम्हाला मिळणार नाही, परंतु सागरच्या बॅटमधून आम्हाला षटकार पाहायचा आहे. परंतु तो विकेट त्यांना टिकवून ठेवले, तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हो, चांगला बॉल, पुन्हा एकदा स्ट्राईक सागर स्वतःकडे ठेवतोय. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. बाईटच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 30. आता या षटकातील जर पाहिलं गेलं तर मात्र एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि या एका बॉलवरती जर का षटकार आला तर मात्र खरवंडी टीमकडनं सागरसाठी 500 रुपये असतील. हो, प्रयत्न तर अगदी आपण पाहता त्याचे राहिलेत, परंतु ती ताकदच जनरेट होत नाहीये, व्यवस्थित बॉल कनेक्टच होत नाही आणि मॅच खऱ्या अर्थानं जिंकली आहे ती जय हनुमान मानगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. 1 शॉट, एकच धाव असेल. मॅच जिंकली आहे जय हनुमान मानगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. खरवंडी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. नेक्स्ट मॅच साठी जय हनुमान मानगाव टीमला देखील शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मानगाव टीमचा बायकर मॅन निलेश बद्रिके, ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात त्या 36-15 बॉल मध्ये आणि बॉलिंग करत असताना 2 स्पेल त्यांना हाताळले, त्याच्यामध्ये 2 विकेट्स देखील त्याने मिळवल्यात.